नमस्कार मंडळींनो, कसे हाय तुम्ही सगळे। आजच्या व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत असा। तर आजचा व्लॉग असा की मला थोडे कमेंट आले होते की तू गावच्या भाषेमध्ये बोल। तर आमची गावची भाषा अशी असा की तू कसं हाय, खय गेलं होतंस, कधी आलंस, तर अशी हाय आमची गावची भाषा। तर मला कोकणी जास्त जमत नाही, पण थोडासा प्रयत्न करीन कोकणी बोलण्याचा। हे व्हिडिओ मी टाकलं, पण ह्या व्हिडिओमध्ये पहिल्यापासून तर लास्टपर्यंत सगळं व्हिडिओ एकाच व्हिडिओ दाखवणार आहे। तर तुम्ही बघा व्हिडिओ कसा आहे ते, आणि थोडंसं बोलण्यामध्ये चेंज करते, म्हणजे बोलण्यात थोडासा फरक असेल। तर मुंबईतून आलं तर बघतो तर काय, आई पडली अंथरुणावरती, तिला बरं नाही वाटत आहे। म्हणून मग म्हटलं लगेचच गेली, चपाती वगैरे भाजली आणि लगेच मेडिकलमध्ये धाव घेतली आणि मेडिकलमधून आणलं ग्लुकोज आणि आईला लावलं। आय झाले एकदम कमजोर, आईची काय नस भेटना। म्हणून मग मी वर खाली बघितलं आणि नंतर मग एकदाची सुई घुसवली आय का। बाहेर आला आणि बघता तर काय, वातावरणामध्ये एकदम बदल, मस्त वातावरण झालं होतं। बाहेरचा नजारा बघायला बरंच भारी वाटत होतं। दुपारी गणपती बाप्पासाठी केलं मोदक। संध्याकाळ झाली तशी आमच्याकडं सगळी येली। तर नंतर मग गेलो आम्ही आजीला बघायला। आमची म्हातारी बसली होती बाहेरच, तिला सगळी आली की तिला लय बरं वाटतं। चेहऱ्याकडे बघूनच तुमका समजलं असेल की म्हातारी किती खुश आहे ती। सगळेजण मिळून मग आम्ही, काका खाली राहतात त्या काकांकडे वगैरे गेलो पाया पडाय। आम्ही सगळे एकत्र मिळालो की मग सगळा गोंधळ असा, तुम्ही बघितलाच असाल किती गोंधळ आहे तो। सगळीकडनं पाया पडून आलो आणि मग घरी आरती चालू झाल्या। आरती म्हणालो आणि मग काय, रात्री सगळ्या पोरांची एकच फरमाईश की आम्हाला हुंदीर मामा पाहिजे। म्हणून मग भावाने सगळ्यांसाठी हुंदीर मामा बनवून दिला। सगळी पोरं बघा कशी बसलायत, टक लावून बघतायत की आम्हाला हुंदीर मामा कधी भेटेल। चला आता रात्र झाली, झोपून घेऊया, सकाळी लवकर उठायचं आहे, गौरी आणायला जायचं आहे। शुभ प्रभात, कोकणात सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आज दुसरा दिवस चालू झाला आहे आणि आज येणार आहेत गौरी। दुसऱ्या दिवसामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आहे गौरी आणायच्या आहेत, म्हणून मग आम्ही सगळे सजलो दजलो आणि मस्तपैकी गौरी आणायला वाडीतल्या बायकांसकट पोरींसकट सगळेजण आम्ही गेलो गौरी आणण्यासाठी। आमच्याकडं अशी पद्धत आहे की गौरी पाण्याच्या ठिकाणावरून घेऊन यायचं। म्हणून मग गेली विहिरीजवळ गेलो, गौरीची पूजा केली आणि तिकडून परत घरात जायला निघालो। गौरीला आणताना आमच्याकडं पाटी बघत नसतात, पाटी नाही बघत आणि घंटी वाजवत वाजवत गौरीचं स्वागत करत घरी आणतात। त्याला गौरीला मस्तपैकी सजवलं, गौरीचा साज भरला आणि आता गौराई मस्तपैकी बसली आहे बाप्पाच्या इथे। आणि नंतर मग गौरीला नैवेद्य दाखवला, भाकरी भाजी, मोरव्याची भाजी गौरीला दिली जाते। तर मोरव्याची भाजी वगैरे बनवली आणि संध्याकाळच्या आरती चालू झाल्या। संध्याकाळी आरती केलेला आणि नंतर मग गावडेवाडीत जायचं होतं नाच बघायला। जाखडी नृत्य होतं, तर तिकडे तर हे नृत्य आमच्या कोकणाची कला असा, आणि म्हणजे कला आहे, तर ती बघायला आम्हाला पण आवडतं आणि भरपूर जणांना पण आवडतं। आणि ही कला गणपतीमध्ये जास्त केली जाते, म्हणून मग आम्ही निघालो जाखडी बघण्यासाठी। रात्रीचे 12:30 पावणे 1 झाला आहे आणि आम्ही निघालो परत घरी। घरात जाऊन परत झोपायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे। म्हणून मग लवकर भावाने गाडीने सोडलं आणि घरी पोचलो एकदाचं। गुड मॉर्निंग, शुभप्रभात सगळ्यांना। आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आहे गौरीचा हौसा। गौरीच्या हौसाची सकाळपासून आम्ही सगळी तयारी करायला घेतलेली। गौरीच्या हौसासाठी पानं, फळं आणि भाज्या लागतात, त्या सगळ्याची तयारी करून एकदाचा हौसा आम्ही पूर्ण केला। वैदीनं इकडं हौसूक घेतलं
हवसलं आणि नंतर मग मला जरा बाहेर जायचं होतं. आईला जरासं बरं वाटलं, मग आम्ही जाणार होतो ताईकडे, कारण सगळ्यांकडे फिरायचं होतं. गणपती आल्यापासून आम्ही फिरायला गेलेलीच नाही. घराच्या बाहेर निघाली तसाच पावसाचा टोम बसला. पावसाने काय कहरच केला. गणपती आल्यापासून पडतोच आहे, पण काय कमी व्हायचं नाव घेत नाही आहे. चला, त्या पावसाच्या टोंबातनं पोचलो आता ताईकडं. ताईचा बाप्पा बघा किती सुंदर आहे. गौराई पण खूपच सुंदर आहे. पाऊस गेलेला बघितला आणि काय आम्ही पटकन गाडी काढली आणि लगेच मावशीकडे जायला निघालो. मावशीकडे जायचंच होतं पाया पडायला, नाही तर मावशी आमच्यावर रागवली असती. म्हणून मग पटापट लगेच 1 तासाच्या आतमध्ये आम्हाला मावशीकडून परत घरी यायचं होतं. मावशीकडे पोचली तर काय आमचा बाबू बघा कसा नाचायला लागला. आरतीच्या तालावरती जसा एकदम नाचतच सुटला. मावशीकडून आला घरी, फ्रेशन अप झाला आणि आरतीला सगळेजण आलं होतं. मग आरती केलेला आणि नंतर मग आमच्याच बाजूला आमचा म्हणजे गावचा नाच होता, म्हणून मग ते नाच बघायला गेलो. थोडंसं नाचलो, गायलो आणि नंतर मग आलो घरी. हे असं नाच बघायला तुम्हाला आमच्या कोकणातच मिळतील. शुभप्रभात, सगळ्यांचं परत स्वागत आहे. गुड मॉर्निंग. आज आहे गणपती बाप्पाचं विसर्जन आणि आज बाप्पा चालले परत, तर थोडंसं दुःख होतं आहे. तर बाप्पासाठी हा नैवेद्य काढलेला आहे. विसर्जनाच्या आधी आमच्याकडं आरती करतात, सगळेजण आरतीला येतात. आरती झाल्यानंतर मग विसर्जनासाठी बाप्पाला खाली काढलं जातं आणि म्हणजे मकरामधून खाली घेतलं जातं आणि तिथे परत पूजा केली जाते आणि नंतर मग विसर्जनासाठी बाप्पाला बाहेर काढलं जातं. आमच्या कोकणात कसं विसर्जन केलं जातं ते बघा. खूप चांगल्या पद्धतीने केलं जातं बाप्पाचं विसर्जन. सगळे गणपती बाप्पा एका ट्रकमध्ये ठेवतात, म्हणजे असे 2-3 ट्रक असतात, त्याच्यामध्ये सगळ्या बाप्पांना ठेवतात आणि त्याच्यानंतर नदीच्या इथे घेऊन गेलं जातं. नंतर परत आरती केली जाते. असं छान प्रकारे आमच्या कोकणामध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जातं. बाप्पांना आम्ही नाचत गाजवत नदीपर्यंत घेऊन येतो. मस्त अशा फुगड्या घालतो, बायका छानपैकी फुगड्या घालतात. आम्ही पण तशाच फुगड्या घातल्या, कारण बाप्पाला खूप चांगल्या पद्धतीने आम्ही विसर्जन केलं जातं, कारण बाप्पा खुशीने आपल्या गावी गेला पाहिजे, म्हणून आम्ही खूप चांगल्या प्रकारे, कोकणाची ही पद्धत आहे,
तर बघा हा पाऊस काय जायला म्हणत नाही, नुसता टोम बसलाय पावसाचा। ह्याच्यामधून आम्ही आरत्या कशा करायच्या आणि बाप्पाचं विसर्जन कसं करायचं। गणपती बाप्पाचं विसर्जन होत आहे। तर कोकणामध्ये कसं विसर्जन केलं जातं ते बघा, किती लोक गणपती बाप्पाला पकडून घेऊन जातात की गणपती बाप्पाला काहीच होऊ नये, त्याच्या मूर्तीला काहीच विजा होऊ नयेत म्हणून त्याला खूप चांगल्या पद्धतीने नदीपर्यंत सोडण्यात येतं। सगळे प्रोग्राम संपलं आणि आता आमचा जायचा वेळ पण झाला, म्हणून मग आम्ही चाललो मामाईकडे, मामाईला भेटायला, कारण तिला भेटलो नव्हतो। मग इथून आता आम्ही मामाईला भेटायला चाललो आहे। मामाईचं गाव खूप सुंदर असा, वाडीत जसं घुसलं तसं विठ्ठल रुक्माईचं मंदिर असा, बाजूला शेती, हिरवीगार शेती असा आणि डोंगर असा, असं खूप छानसं माझ्या मामाईचं गाव असा। मामाईला भेटलो आम्ही, लगेच मग मावशीकडे गेलो, कारण आई भेटली नव्हती मावशीला, आणि मग तिकडूनच मावशीला भेटलो। मावशी पण मुंबईला जाणार होती, मग तिला भेटलो आणि लगेच आम्ही परत आमच्या घरी आलो, कारण आम्हाला पण संध्याकाळी निघायचं होतं। त्या वहिनीकडं पाल्याची भाजी होती, म्हणून मग थोडीशी पाल्याची भाजी काढली, आणि मोरव्याची भाजी होती ती पण थोडीशी काढली, आणि म्हटलं चला थोडीशी पाल्याची भाजी बनवण्यासाठी। संध्याकाळ झाले आणि आता आमची जाण्याची वेळ आली, आणि खरंच खूप कंटाळा येतो। हे आपलं असं निसर्गरम्य वातावरण, सुंदरसं नजारे बघून मुंबईला जाण्याची जरा पण इच्छा होत नाही। तर इकडून पण आता निघावं तर लागणारच आहे। तर मी थोडीशी झाडं घेतली, माझ्या बाल्कनीमध्ये झाडं थोडीशी कमी आहेत, म्हणून मग मी म्हटलं थोडीशी झाडं परत घेऊन जाऊया, म्हणून मग थोडीशी झाडं कापली आणि भरून घेतली। पावसामुळे लवकरच निघालेली स्टेशनला यायला, एकदाची स्टेशनला पोचली। पाऊस असला असता तर मग अजून टाईम लागला असता। ट्रेन थोडीशी लेट आहे, पण ठीक आहे, थोडासा वेळ स्टेशनवरती घालवूया।
गणपतीला आलेल्या कोकणकरांची गर्दी बघा. सगळेच कोकणकर आजच निघाले मुंबईला येण्यासाठी. भन्नाट गर्दी झाली आहे बघा. बघूया आता ट्रेनला काय आहे माहिती नाही, किती गर्दी असेल माहिती नाही. गर्दी बघा आमच्या ट्रेनची काय आहे ती. चढाई भेटेल की नाही माहिती नाही, कारण माझा डब्बा आहे जनरलच्या पहिला. तर सगळेजण स्लीपरमध्ये चढले तर मग आमची वांदेच होणार आहे. चढायला भेटेल की नाही काय माहिती, कारण जनरलवाले लोक असतात ते आधी फटाफट चढतात. कारण भरपूर वेळा असंच झालं आहे, जेव्हा पण सणाचा टाईम येईल तेव्हा हाच प्रॉब्लेम असतो. तिकीटवाल्यांना पाठी ठेवतात आणि स्वतः जाऊन आधी पहिले बसतात. पण असो, त्यांना पण जायचं आहे मुंबईला. बघूया काय हालत आहे ती. बघा जसं बोलला तसंच झालं. जनरलवाले येऊन घुसले आतमध्ये, नाही आम्हाला चढायला काय दिलं नाही. कसं घुसत चढलो आणि एकदाचं सीट पोचलाव सीटपर्यंत. चला आता हा व्लॉग इथंच संपूया. आतासाठी बाय, गुड नाईट. भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओत आणि मुंबईत भेटू आता. बाय बाय.